नमस्कार मंडळी. कुस्ती शौकीनांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. सांगली जिल्ह्याच्या कुरळपमध्ये एका अशा कुस्ती मैदानाची तयारी सुरू झाली आहे जे ऐतिहासिक ठरणार आहे. हो, आपण बोलतोय कुरळप आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2026 बद्दल. चला तर मग या मोठ्या आयोजनाची संपूर्ण माहिती घेऊया. लाल मातीतील ऐतिहासिक थरार. आहाहा, हे फक्त शब्द नाहीत तर भारतीय कुस्तीचा आत्मा आहेत. ज्या मातीत पहिलवानांचा घाम आणि मेहनत मिसळलेली असते त्याच लाल मातीवर आता एका आंतरराष्ट्रीय महायुद्धाचा मंच सजतोय. पण प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे तरी कोण आणि या स्पर्धेला इतकं महत्त्व का दिलं जातंय? चला या भव्य सोहळ्याच्या मुळाशी जाऊया आणि त्याची भव्यता समजून घेऊया. तर या कुस्तीच्या महायज्ञाचे मानकरी आहेत श्री हनुमान यात्रा कमिटी कुरळप, आणि हे सगळं पार पडतंय श्री अशोक तात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. लक्षात घ्या, हे फक्त एक कुस्तीचं मैदान नाहीये, तर कुरळपच्या मातीचा आणि तिथल्या संस्कृतीचा एक मोठा उत्सव आहे जो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहे, हे नक्की. आणि आता आपण वळूया त्या लढतीकडे जिच्यासाठी सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ही एक अशी लढत आहे जिथे देशांच्या सीमा पुसल्या जातील आणि फक्त ताकद आणि डावपेचांचा खेळ दिसेल. होय, हे आहे कुस्तीच्या दोन महासत्तांमधलं द्वंद्व, आपला भारत विरुद्ध इराण. विचार करा, एका बाजूला भारताची मातीतली कुस्तीची हजारो वर्षांची परंपरा आणि दुसरीकडे इराणचा तो जागतिक दर्जाचा दम आणि चपळाई. ही लढत फक्त दोन पैलवानांची नाही तर दोन वेगवेगळ्या कुस्ती शैलींमधली श्रेष्ठत्वाची लढाई असणार आहे. मग या महासंग्रामात कोणकोणते दिग्गज उतरणार आहेत? चला पाहूया त्या योद्ध्यांची नावं जे या लाल मातीत आपलं नाव कोरण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. यादी बघा. इराणचा बलाढ्य पैलवान मिर्झा विरुद्ध भारताचा भूपेंद्र अंजनाला. ही तर फक्त एक झलक आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय ते वादळी पैलवान सिकंदर शेख यांच्या लढतीकडे, जे आव्हान देणार आहेत विक्रांत कुमार यांना. दुसरीकडे इराणचे हुदी तर त्यांच्यासमोर हरियाणाचे बिपिल. अहो, प्रत्येक लढत ही स्वतःच एक फायनल मॅच असल्यासारखी आहे. पण थांबा, या मैदानात फक्त पुरुष पैलवानांचाच दबदबा नाहीये. इथे महिला शक्तीचा एक असा आविष्कार पाहायला मिळणार आहे जो या स्पर्धेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल. या लढतींकडे तर विशेष लक्ष द्यायलाच हवं. बघा, महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र केसरी पटकावलेल्या प्रतीक्षा बागडी यांच्यासमोर आव्हान असेल राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या सृष्टी भोसले यांचं. म्हणजे एका बाजूला राज्याची शान तर दुसऱ्या बाजूला देशाची चॅम्पियन. काय लढत होईल. तसंच राष्ट्रीय स्तरावरची रौप्यपदक विजेती वेदिका सासने आणि सुवर्णपदक विजेती वेदांतिका पवार यांच्यातही एक जबरदस्त लढत रंगणार आहे. आणि या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक डावपेचाला आपल्या खास शैलीत जिवंत करणार आहेत ज्येष्ठ निवेदक ईश्वरा पाटील सर. त्यांच्या आवाजातली ती ऊर्जा या मैदानातील थरार थेट आपल्यापर्यंत पोचवेल यात शंकाच नाही. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर आता उत्सुकता तर नक्कीच वाढली असेल. मग प्रश्न उरतो की या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनायचं कसं? चला त्याबद्दलची सगळी माहिती घेऊया. ज्यांना थेट मैदानात जाऊन लाल मातीचा सुगंध आणि पैलवानांचा तो जोश अनुभवायचा आहे ना, त्यांनी तारीख, वेळ आणि स्थळ सगळं व्यवस्थित नोंदवून घ्या. शुक्रवार 3 एप्रिल 2026 बरोबर दुपारी 4 वाजता. ठिकाण आहे कुस्ती मैदान, कुरळप, जिल्हा सांगली. पण समजा कुरळपला पोहोचणं काही कारणाने शक्य नसेल तर मग काय, ही संधी हुकणार का? अजिबात नाही. काळजीचं काहीच कारण नाही. हा थरार तुमच्यापासून दूर राहणार नाही. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण कुस्ती मल्लविद्या या यूट्यूब चॅनलवर होणार आहे. याचा अर्थ जगात कुठेही बसून या जागतिक दर्जाच्या कुस्तीचा आनंद घेता येणार आहे. तर मग या ऐतिहासिक थरारासाठी तयार रहा. अनेक दिग्गज पैलवान, आंतरराष्ट्रीय लढती आणि महिला शक्तीचा आविष्कार सगळं काही एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण शेवटी प्रश्न एकच आहे, या लाल मातीत शेवटपर्यंत कोण टिकेल?